शाहूपुरी परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 3 आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून तब्बल 36,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। 11 ऑगस्ट रोजी न्यू शाहूपुरी येथे डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घरातून सोन्या हिऱ्याचे दागिने, मोबाईल व रोकड मिळून 42 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस केला होता। तपासणीसाठी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचा वापर करून पोलीस पथकाने बेंगळुरूमध्ये 8 दिवस सापळा लावला। यावेळी व्यंकटेश रमेश वय 23, गिरीश व्यंकटेश वय 21 यांना अटक करण्यात आली। त्यांच्या घरातून 90.76 ग्रॅम दागिने, 4 चाकी व दुचाकी वाहन हत्यारं मिळून आली आहेत। पुढील तपासात व्यंकटेशचा भाऊ रणजित रमेश 21 वय 21 हाही सामील असल्याचं उघड झाले। त्याच्याकडून आणखी 160 ग्रॅम सोन्या हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले। अशा प्रकारे पोलिसांनी एकूण 250.76 ग्रॅम सोन्याचे दागिने, वाहन, हत्यारे मिळून 36,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपींनी वापरलेली मोटरसायकल ही पुण्यातील सांगवीमधून चोरीस गेल्याचंही निष्पन्न झालंय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली आहे। मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून नामदेव भोसले।